नमस्कार शेतकरी बांधवांनो. आत्मा गंगापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीविषयक माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालय गंगापूर आणि प्रकल्प संचालक छत्रपती संभाजीनगर आत्मा यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असतो आणि शेतकऱ्यांना या विषयाची माहिती देत असतो. तर आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत. त्या विषयाचं नाव आहे हुरडा आणि हुरड्याचं अर्थकारण. तसं बघायला गेलं तर गेल्या 25-30 वर्षापासून आपल्या सगळ्यांना माहीत आहे, छत्रपती संभाजीनगर पुणे या महामार्गावर दहेगाव बांगला परिसरामध्ये, नरसापूर, सारंगपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरती आणि गुळभेंडी या हुरड्याचं पीक घेतलं जातं. 3-3.5 महिन्याच्या या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्यानं या पिकाची पेरणी केली जाते, जेणेकरून येणारा माल हा एकत्रित न येता तो विक्रीच्या दृष्टीनं सोयीस्कर व्हावा, म्हणून तो शेतमालसुद्धा टप्प्याटप्प्यानं यावा आणि त्याची विक्री टप्प्याटप्प्यानं करता यावी, म्हणूनच पेरणी ही सुद्धा टप्प्याटप्प्यानं केली जाते. कोरडवाहू असणारं पार्शियली सेंद्रिय ज्याला आपण म्हणू शकू, कारण हुरड्यामध्ये फारसा खताचा फवारणीचा वापर केला जात नाही, म्हणून आपण त्याला अंशतः सेंद्रिय म्हटलं तरी काय फार वावगं ठरणार नाही. तर अशा या पिकाच्या माध्यमातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर हे पीक घेऊन आपली शेती करताना आपल्याला दिसतात. यावर्षी किंवा आज आपण हुरड्याचं अर्थकारण बघण्यामागचा उद्देश हा आहे की मागच्या गेल्या अनेक वर्षापासून जर आपण बघितलं तर सन 2025-26चा जो खरीप हंगाम गेला आणि आता रब्बी हंगाम सुरू आहे, तर या हंगामामध्ये हुरडा या पिकाला सर्वाधिक दर भेटल्याचं आपल्याला बघायला मिळालं. याचं कारण असं आहे की पूर्वी आपण असं पाहायचो की हुरडा हा कमीत कमी अगदी 50 रुपये 70 रुपयानं सुद्धा पूर्वी विकलेला आपण बघितलेला आहे आणि जास्तीत जास्त त्यावेळेचा सुद्धा हुरड्याचा दर हा 300-350, जास्तीत जास्त 400पर्यंत जायचा. आणि याची जर सरासरी आपण काढली तर नॉमिनल आपण एक 150 ते 200 रुपयेपर्यंत, 150 रुपयेच आपण याची हुरड्याची सरासरी बघत होतो. आणि मग एका एकरमध्ये 500 किलोप्रमाणे त्याचा आपण गणित मांडत होतो. आणि यावर्षी जर आपण या गोष्टीचा विचार केला तर हुरड्याचा सर्वोच्च दर हा डिसेंबर महिन्यामध्ये 800 रुपयेपर्यंत गेलेला होता आणि तो बरेच दिवस 700-800 रुपयेच्या मध्ये सुरू होता. आज जर आपण हुरड्याचा दर बघितला तर तो साधारण 300पर्यंत आला आहे, 350पर्यंत आलेला आहे. म्हणजे पूर्वीची जी रेंज होती ती 70 रुपयेपासून आपण 200 रुपयेपर्यंत पकडली तर, किंवा 300 रुपयेपर्यंत पकडली तर सरासरी जी होती ती आपण 150 ते 200 रुपयेच पकडत होतो. परंतु या वर्षीच्या सीझनमध्ये एक आमूलाग्र बदल आपल्याला असा दिसतोय की त्याचं लोअर जे आहे तोच 300 रुपये आहे आणि अप्पर त्याचा 800 रुपयेपर्यंत गेलेला आहे. म्हणजे सरासरी हा हुरडा यावर्षीचा आपण सरासरी असं म्हणू शकू की 400 ते 450 रुपयेची सरासरीनं हा यावर्षीचा हंगाम शेतकऱ्यांना पडलेला आहे. आणि जो नफा जो आहे तो चांगल्या पद्धतीनं या हुरडा उत्पादक शेतकऱ्यांना नफा झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता ह्याच्यामध्ये सुरती हुरडा आणि गुळभेंडी हुरडा याच्यामध्ये अजून एक बदल जो लक्षणीयरित्या जाणवतो तो असा आहे की पूर्वीच्या काळी हुरडा उत्पादक शेतकरी हुरडा उत्पादन करायचे आणि संभाजीनगरमधल्या गुलमंडीला तिथं त्या परिसरामध्ये विक्री करायचे. परंतु अलीकडं आपल्याला एक बदल जाणवतो आहे, तो संभाजीनगर पुणेच्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला दुतर्फा शेतकरी स्वतःच येऊन तिथं विक्री करतायत. तिथंच दगडाची चूल मांडून त्याच्यावर हुरडा भाजून देत आहेत. त्याच्यासोबत चटण्या, दही वेगवेगळ्या प्रकारचे हे छोट्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आणि याच्यामुळं जो शहरी ग्राहक आहे त्या ग्राहकाला हे प्रत्यक्ष समोर भाजल्यामुळं, समोर ते काढणी केल्यामुळं, समोर हुरडा मळल्यामुळं हे जे वेगळं त्याचं जे वेगळं इम्प्रेशन आहे, त्याचा जो वेगळा इम्पॅक्ट आहे
तो सुद्धा चांगल्या पद्धतीनं पडताना आपल्याला दिसतोय. आणि हे असंच शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल घडणाऱ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत. आणि मी या निमित्तानं असं आवाहन करेन, की कमी कालावधीमध्ये, कमी खर्चामध्ये, कोरडवाहू परिस्थितीमध्ये येणारा सुरती आणि गुळभेंडी हुरडा हा शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा वरदान ठरणार आहे. त्याचं कारण असं आहे, की दिवसेंदिवस हुरडा पार्ट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. शहरामध्ये वेगवेगळ्या याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्याच्यामुळं हा हुरडा आपल्या राज्यामध्ये तर जातोच आहे, परंतु राज्याच्या बाहेरसुद्धा विक्री केला जातो आहे. त्याच्यामुळं हुरडा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत अशी या निमित्तानं आशा व्यक्त करतो. आणि हुरड्याच्या हंगामाला शेतकऱ्यांच्या जिद्दीला, कष्टाला भरभरून शुभेच्छा देऊन थांबतो.